अहो काय झालं? काही नाही, जाऊन झोप तू. नवऱ्याची इज्जतीची काय पडली का? काय हे रुद्र झोपलाय? केवढ्या मोठ्यांनी बोलताय तुम्ही? हा झोपू दे. नक्की झालं तरी काय? कोणावर एवढे रागवलात? बाहेर काही झालंय का? काही नाही. काही नाही म्हणताय, मग एवढी चिडचिड का करताय तुम्ही? हे हे माझ्या तोंडाला काळा फसलंय ना, हे दिसत नाही का तुला? तोंडाला काळं लागलंय? बघू जा. कळली, तुझी अक्कल कळली मला. जा झोप. मुक्ता तुला बायको म्हणून हवी असेल तर जागृतीला काडी मोड दे. घटस्फोट जागृतीला, ते या मोलकरणीसाठी. मला ना तुझ्याशी खूप बोलावंसं वाटत होतं, म्हणून आले. अगं मग बोल ना. मम्मा, मी तुला ओळखूच शकले नाही. डॅडीनी त्यांच्या मृत्यूपत्रात जेव्हा चॅनलची जबाबदारी तुझ्यावर सोपवली होती तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. मी विरोध करत होते कारण तू इतकी कर्तबगार असशील असं आधी मला खरंच वाटलं नव्हतं. पण डॅडीनी तुझी निवड केली ती अगदी योग्यच होती. हे असं उठसूट मोलकरणीकडे देणं बरं नाही. कोणाचा काय भरोसा आजकाल. आता माझ्या तोंडाकडेच बघत राहणार आहेस का? नाही. बघे ना त्याला. हो. तुमच्या मोहर तिला मोलकरीन म्हणून छान हिनवलं, पण काल रातच्याला काय? काल रात्रीचं काय? साहेबांचं वागणं आजकाल जरा विचित्रच होत चाललंय. या काल रातच्याला मला जबरदस्ती वाड्याच्या बाहेर धाडलं त्याने. काय? हा, अनवर म्हणले 2-3 तास खोलीकडे यायचं नाही म्हणून. का? आता ते म्या कसं विचारणार. धनी म्हणले म्या गेले, 2 तास बाहेर बसून होते खळ्यात. साहेबांनी मृत्यूपत्रात म्हटलंय ते अगदी बरोबर आहे. अहो 5 करोड द्यायचे म्हणजे काही साधी गोष्ट नाहीये. माझ्या मते तुम्ही मोहित्यांना सगळे कायदेशीर बाबी पूर्ण झाल्याशिवाय पैसे देऊ नयेत. नाही वकील साहेब, तो प्रश्नच नाहीये. माझा या दोघांवर पूर्ण विश्वास आहे. वकील साहेब, पैसे तर त्यांना द्यायचेच आहेत. ह्यांनी पत्रात म्हटलंय म्हणजे त्यामागे काहीतरी कारण तर नक्कीच असणार. या मोलकरणीशी गप्पा मारताय? वहिनी, माझ्यावर कशा रागवतोय शैलेंद्र? आपल्या घराण्याच्या रीतीला न शोभणारी गोष्ट करताय तुम्ही, म्हणून तुला सावध करतेय. मला वाटतं माझ्या पर्सनल गोष्टीत तू न बोलशील तरच बरं आहे जागृती वहिनी. हो का? मग तू का या अशिक्षित मोलकरणीच्या सल्ल्याने स्वतःचे निर्णय घेणार आहेस का शैलेंद्र? ते माझं मी बघीन. भ्रम या तुमच्या दोघांचा. पण शैलेंद्र, तू एक गोष्ट लक्षात ठेव. तुला सोनालीशी लग्न करावंच लागेल, कारण तो आबासाहेबांचा निर्णय. आणि त्यांच्या निर्णयाला डावलायची हिम्मत तुझ्यात नाहीये हे मला चांगलंच माहिती. आजवर या घरात बऱ्याच लोकांच्या इच्छेने बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. बरोबर ना?